रात्रंदिवस सेवेसाठी भारतीय सैन्यात असलेले जवान रात्रंदिवस देशाची सेवा करीत असतात. पण त्यांच्यासाठी लागू केलेल्या सरकारवर सेवा डीएसपी ही DSSP योजना लागू करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल अधिकारी ह्यानंतर या जो हे सैनिकी अधिकारी आहेत आणि संघटना आहेत त्यांची आपण बातचीत करणार आहोत की या ठिकाणी या संघटना आंदोलन त्या असं लागू नाही केलं तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. आपण काय सांगाल या ठिकाणी जी योजना आहे ती लागू केलेली आहे त्यामुळे आपण या आंदोलनाचा पाहू शकतो. नक्कीच 2011 पासून ही संघटना अस्तित्वात आलेली आहे आणि त्यापासून आम्ही शासनाकडे सदैव म्हणतोय की 2005चा जो शासन निर्णय जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचा आहे तो आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही नवनियुक्त नसून आम्ही जुने आहोत, पुनर्नियुक्त आहोत. शासनानं आम्हाला सैन्यामध्ये नोकरी करत असल्यामुळे या नोकरीमध्ये आम्हाला घेतलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ही नवीन योजना लागू करण्यात येऊ नये. जी 2005ची अतिशय वाईट योजना आहे ती लागू करण्यात येऊ नये असं मी वारंवार बोलतोय. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय पण शासन याची दखल घेत नाही आणि म्हणून आमच्यावर ही आज वेळ आलेली आहे. आवर्जून 20 तारखेचा जो शासन निर्णय परवाचा सप्टेंबरचा काढलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुनर्नियुक्त माजी सैनिकांचा कुठेही विचार केला गेला नाही. त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं काढलेली योजना आहे ती 20 वर्षे नोकरीची अट आहे. 20 वर्षे ज्याला नोकरी करेल त्याला 50% मिळते. आम्हा लोकांची 20 वर्षे नोकरी भरत नाही. आम्ही सैन्यातून कष्टाची नोकरी करून या ठिकाणी देश सेवा महाराष्ट्राची सेवा करायला आलेलो आहे आणि त्यामुळं कमी नोकरी आमची भरते आणि त्यामुळे आम्हाला इकडे पेन्शन सुद्धा कमी मिळते. त्याबरोबर याच्या आर्थिक बाबीची कुठेही तरतूद नाही. त्यामुळे आम्ही वारंवार ही मागणी करतोय. नक्कीच जे राष्ट्रसेवा केली असेल भारताची सैन्यामध्ये काम करून सुद्धा यांना जी जुनी पेन्शन योजना मागणी करते त्यासाठी सरकारने यांचे कोणते पाऊल ज्या आंदोलनाचे पाऊल चालले आपल्याला आणखी काही माजी सैनिक असे काय आहेत ते जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्या ठिकाणी सरकारने कशा पद्धतीने घेतली आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मुळातच पुनर्नियुक्त सैनिक संघटना आहे किंवा पुनर्नियुक्त सैनिक जे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आता रुजू आहे. आता यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितलं तर ह्यांच्या हा खरंच अन्याय आहे. म्हणजे ह्यांनी सैन्यात नोकरी केली तो त्यांनी चुकीचं धोरण स्वीकारलं होतं का त्यावेळेस माहीत नाही आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊन यांना आता तुम्ही अमाऊंट बघितले जसं अध्यक्षांनी सांगितलं अमाऊंट 1 ते 2 कोटीचे असून 1 ते 2 कोटी वर्षाला जे तिजोरीत नाही ते तुम्ही करू शकत नाही. असं शक्य नाहीये. तुम्ही का सरकार करू शकत नाही. मी एक राजकारणी माणूस आहे माझी सैनिक असलो तरी आमच्याकडे संख्या नाही, वोट बँक नाही. आमची जर वोट बँक असते सरकार झुकलं असतं. आमच्याकडे वोट बँक नाही. असे अनेक बाबतीत सरकार इथं दुय्यम वागणूक माजी सैनिकांना देते. आता मध्यंतरी 455 जागा माजी सैनिकांसाठी 15% रिझर्व्ह करण्यात आल्या होत्या कृषीच्या पदासाठी आणि त्याच्यात त्यांनी आड घातली इतर स्टुडंट इतर जे परीक्षेला बसतात त्यांच्या बरोबर. हे चूक आहे का? जो माणूस 15 वर्ष आर्मीमध्ये नोकरी करतो तुम्ही त्याला आता यंग जनरेशनवर कॉम्पिट करायला होता तो डिसिप्लिन आहे, तो आवाज उठवत नाही ह्याचा. त्यामुळे काय झालं जवळजवळ 600 जागा शिल्लक राहिल्या तुम्ही त्या परत केल्या. म्हणजे सैनिकांच्या प्रती तुम्ही जसे साहेब म्हणले शहीद झाल्यानंतर तुम्ही फोटो शूटिंगला येणार त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारणार नाही. आज एवढे ते कष्टाने इथं येतात राहतात आणि हे कुठलं आंदोलन करत नाहीत. हे आम्हाला जसं शिकवलंय डिफेन्समध्ये त्याप्रमाणे वागतो. तो आमचा विकनेस आहे असं सरकारला वाटत असेल तर सरकार चुकीचं आहे. आमचा गप्प राहणं हा विकनेस नाही. तर जसं साहेब म्हटलं की आम्ही आंदोलन करू बरं संख्या कमी असू द्यात पण आम्ही नक्कीच ते आंदोलन सरकारला जेरी सांगण्यापर्यंत करू शकतो. म्हणून माझी विनंती एक माजी सैनिक म्हणून की यांच्या ज्या पुनर्नियुक्त जे सैनिक संघटना त्यांची मागणी ती रास्त मागणी आहे. त्यांचा दोष नाही ना त्यांनी पहिली नोकरी केली म्हणून तुम्ही त्यांची 20 वर्ष काउंट करणार नाही. तसं शक्य आहे. तुम्ही बसताना तुम्ही हे NPS लागू करताना किंवा OPS लागू करताना तुम्ही बसत का नाही त्या संघटनेला का बोलवत नाही. तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या ह्याच्यात माजी सैनिक सुद्धा आहेत त्यांच्या अटी वेगळ्या आहेत. हे अध्यक्ष जे म्हणतात ते बरोबर आहे की आमचा मुद्दा वेगळा आहे. तुम्ही मुद्दा आमचा समजून घेण्यात आलाय. मुद्दा आमचा रास्त आहे. मुद्दा तुम्ही समजून घ्या ना आणि मग त्याप्रमाणे कारवाई करूया. आता यांच्या बाबतीत आज आम्ही राज्यपाल महोदय सुदैवानं साताऱ्यात आहेत आणि आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, अपॉइंटमेंट मिळालेली आहे. हा मुद्दा आम्ही राज्यपालांच्या महोदयांच्या कानावर सुद्धा घालणार आहे. आम्हाला आशा आहे की राज्यपाल मुख्यमंत्री हे यांना न्याय देतील आणि न्याय मिळावा, न्याय द्यावा हे आमच्यासारख्या सुद्धा माजी सैनिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला वाटतं यामध्ये त्यांना यश येईल आणि यश यावं एवढी इच्छा.
नक्की ते जे माजी सैनिक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी यांची वास्तव मागणी केली जाणार आहे. तर या ठिकाणी जे आंदोलनाचं पाऊल उचलण्याचा ही माजी संघटनेच्या वतीने देण्यात आहे. आपण या ठिकाणी अनेक जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकडे अनेक जाणून घेणार आहोत की या ठिकाणी अग्निवीर सेवा लागू करण्यात आली होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्या सैन्यात? नक्कीच अग्निवीर सेवा ही सैन्याला दृढ करण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी शासनाने उचलली आहे ती योग्यच आहे. त्याच्यामध्ये जी 75% बॅकलॉग आहे की तिथून पुन्हा रिटर्न 4 वर्षानंतर करण्याचं तो ते नियम त्यांनी शिथिल करावा. त्यानंतरच जे जवान आहेत ते सैन्यामध्ये जाण्याचा प्रयत्न होते. परंतु या सैन्यामध्ये आता कार्यरत अग्निवीर आहेत त्यांना हे पेन्शन लागू करायला लागणार नाही. नक्कीच कारण निर्णय हा 1 नोव्हेंबर 5 नंतरचे जे महाराष्ट्र शासनामध्ये नियुक्त आहेत त्यानंतर जरी शासनामध्ये केंद्रामध्ये जरी जो नियुक्त असेल तरी त्यांनाही ते नियम लागू होणार नाही. आमचे माजी सैनिक जे आता 5 नंतर इथं नियुक्त झालेत आणि इथं येणारी एम्प्लॉई झालेत त्यांनाही तो नियम लागू होईल. पण देशाची सेवा अनेक करून सुद्धा त्यांना ही सेवा मिळणार नाही, म्हणजे त्याचं काय म्हणतात? सुद्धा बरोबर आहे आपला, पण महाराष्ट्र शासनाने यावर एक खास बाब म्हणून विचार करून जे सैनिक आहेत त्यांना सरसकट ही योजना कायमस्वरूपी लागू करावी, तरच देशातील जे जवान आहेत ते सैन्यामध्ये जाण्यास प्रवृत्त होतील आणि सैन्य आपलं हे सशक्त होईल. नक्कीच ठिकाणी जे राष्ट्रसेवा देशाची सेवा दिनरात्र करत असलेल्या सैनिकांना ही सेवाची आधी संघटनेच्या सैनिकांकडून केली जाते. आधी पब्लिक टीव्ही मराठीसाठी